आजची आपली रेसिपी आहे छोले। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी किचन शेतकरी या चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। सुरुवातीला छोले 7 ते 8 तास पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर कुकरमध्ये टाकून 2 ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्या। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ। इथे मी एका मातीच्या भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा आणि 2 हिरव्या वेलच्या टाकून घेतलेल्या आहेत। यानंतर यामध्ये उभा कापलेला एक मीडियम आकाराचा कांदा देखील टाकून घेतलेला आहे। हा कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील उभा कापून तो ॲड करून घेतलेला आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये मी लसूण देखील ॲड करून घेतलेला आहे। टोमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला गार झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं आहे। मिक्सरला लावून याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपले छोले देखील एकीकडे पूर्णपणे शिजवून तयार आहेत। यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल तापलं की त्यामध्ये जिरे आणि तयार केलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे। हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटणाला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एव्हरेस्टचा छोले मसाला टाकून घेतलेला आहे। यासोबतच यामध्ये धने पावडर आणि हळद देखील टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण छोलेंसाठी मीठ वापरलेलं आहे, यामुळे आपल्याला इथे फक्त मसाल्यापुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि हा मसाला देखील आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। मसाल्याला देखील तेल सुटलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये शिजवलेले छोले ॲड करून घ्यायचे आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।